नमस्कार गाईज, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या मराठी युट्यूब चॅनल मध्ये, ज्याचं नाव आहे मीन द मीनिंग। याच्यामध्ये आपण जे आहे नवीन नवीन शब्द बघतो, फक्त शब्दच नाही तर त्याचे अर्थ समजून घेऊन ते सेंटेन्स मध्ये कसे यूज केले जातात ते इथे आपल्याला कळतं। तर आजचा जो शब्द आहे तो आहे अबॅन्डन। अबॅन्डन हा शब्द आहे। आता ह्या शब्दाचा जे अर्थ आहे आणि त्याचे सेंटेन्सेस आहे ते आपण बघूयात कसे यूज केले जातात। ठीक आहे, सो अबॅन्डन म्हणजे सोडून देणे। ऍज यू कॅन सी ओव्हर हियर, इथे एक मुलगा आहे, त्याला कोणीतरी सोडून गेलेला आहे। सो अबॅन्डन म्हणजे सोडून देणे। ठीक आहे, सो आपण पहिला जो आहे सेंटेन्स इथे घेऊयात, विच इज ही हॅड टू अबॅन्डन द प्रोजेक्ट ड्यू टू लॅक ऑफ फंड्स। म्हणजे त्याच्याकडे फंड नव्हते तर त्याच्यामुळे त्याला तो जो प्रोजेक्ट आहे तो सोडावा लागला। सेकंड स्टेटमेंट आहे द शिप वॉज अबॅन्डन ड्युरिंग द स्टॉर्म। म्हणजे जेव्हा तुफान आलं, जेव्हा वादळ आलं तर त्याच्यामुळे त्याला शिप जे आहे ते सोडावं लागलं। ठीक आहे, त्याच्यानंतर दे अबॅन्डन द ओल्ड हाऊस इयर्स एगो। म्हणजे जे जुनं घर होतं तर ते अबॅन्डन आहे आणि खूप वर्षांपासून त्यांनी ते सोडलेलं आहे। ठीक आहे, त्याच्यानंतर नेक्स्ट स्टेटमेंट आहे शी अबॅन्डन हर ड्रीम्स फॉर हर फॅमिली। म्हणजे तिने तिचे स्वप्नांना सोडलं तिच्या घरच्यांसाठी। ठीक आहे, नेक्स्ट स्टेटमेंट आहे द प्लॅन वॉज अबॅन्डन मिडवे। म्हणजे जो प्लॅन होता तो मधल्या रस्त्यात विच इज इन प्रोसेस मध्ये असतानाच तो सोडलेला आहे किंवा सोडून दिलेला आहे। सो आपला आजचा वर्ड होता अबॅन्डन, जे की ज्याचा आहे मिनिंग सोडून देणे। आपण हा बघितला आहे, फक्त वर्डच नाही त्याचं मिनिंग बघितलंय, त्याचं स्टेटमेंट्स बघितलेले आहेत जे की आपण डे टू डे लाईफ मध्ये यूज करू शकतो। सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ गाईज। डू लाईक इट, डू सबस्क्राईब इट आणि तुम्ही शेअरही करू शकता तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत। थँक्यू सो मच गाईज।